शेतकऱ्याचा पेरणी खर्च निघतोय, पण त्याचा प्रश्न अजून पेरणीच्या ह्याच्यावर तर राहत नाही. आज मुलाचे लग्न त्याच्यावर होऊ शकत नाही. ते शेतकऱ्याचं जीवन म्हणजे एवढंच आहे का? पेरायचं उगवायचं, त्याला परपंच नाही का? त्याला लेकरं बाळ उजवायचं नाही का? हॅलो, काय ग? हे पांडुरंगा, आता एक मागणं तुला आहे. ह्या निर्दयी सरकारला, ह्या प्रशासनाला तू सद्बुद्धी घाल. कमरेवरचा तुझा हात काढून या आभाळाला लावतो आणि भिजव माझ्या शेतकऱ्याचं तहानलेलं रान तू. हे आवडे, 7 जन्म तुला 7 दिन संसार करेन म्हणून तुला वचन दिलं होतं. पण आज ह्या निर्दयी सरकारने, ह्या प्रशासनानं मला एक नवरा म्हणून, पोरांचा बाप म्हणून आणि शेतकरी म्हणून जगायला नालायक करून टाकले. आता मी माझे जीवन संपवतोय. हे पांडुरंगा, आता माझ्या लेकरा बाळाला आवडीला जगायला तू मदत कर, सामर्थ्य दे. त्यांना लाचार होऊ देऊ नको. सांगणं सगळ्याला सोपं असतंय, येतंय त्याला कळतंय. आपला जीवा भावाचा आनंद गेला ना, आनंद गेला. काय केलं तू ही पांडुरंगा? अरे बाबा, कालच म्हटलं होतं त्याला, नाव घेतलं काढून घालतात. टेन्शन मध्ये होता. अरे देवा, लय वाटलं झालं. छोटी छोटी लेकरं आहेत सोन्यासारखी त्या आनंदाची. कोण बघणार त्यांच्याकडे आता? काय सुधरत आहे बघा. आता काय शेतकऱ्यावर अवघड आली, काय मार्गच निघाला आहे. आनंदाचं काय ना आपलं काय वेगळं आहे बघा ना. लय अवघड झालंय बघा मित्रा. आता दुपार पेरणीची वेळ आली, पाऊस तर काही नाही. आज दुपार पेरणी करतो कशाने? पैसा कोणाकडे आहे? आता पैसा नसला तरी करावं तर लागेल ना बाबा. काढ ना येत मार्ग तूच. आता काय काढतो मार्ग? काय करणार तू सांग. एक तर गेला, आपल्याला जायचं त्याच्या बरोबर. नाही असं करून शेती केल्याशिवाय पर्याय नाही. अरे नाही गाडी शेती केल्याशिवाय. बघ, पैशाचं काहीतरी बघावं लागेल बघ. आणि आता काय, आता आपण दोघच राहिलो बघ. आता आनंद तर गेला, तर मी येतो करून बघ. येऊ का? पाहिलं मंडळी, हीच दयनीय अवस्था झाली आज प्रत्येक शेतकऱ्याची. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी हतबल झालाय. शेतकरीच नव्हे तर त्याच्या कुटुंबाला सुद्धा क्षणोक्षणी पावलं या संकटाला सामोरं जावं लागतं. आता आपल्या महाराष्ट्रच बघा, जेव्हा मित्र गेला आहे तर त्याच्या स्वतःच्या घरी कोणत्या संकटाचं ताट वाटून ठेवलंय हे बघूया. अरे देवा, होय आलो ना. पाणी पाच एकदा शेवटच पाणी. तू काय राहिलं नाही शेतकऱ्याच्या जीवनात. तू बरोबरच ऐकलं. आनंदा झटकन गेला. आपलं तीळ मरण्यापेक्षा एकदाच गेलं बरं रे. आता ते परमेश्वरानंच ठाऊ त्या पोरांचं काय व्हायचं. पण आपलं बी काय त्याच्यापेक्षा लई चांगलं नाही. सोनीचं कॉलेज आहे, आज गेली नाही ती. शाळेला गेली नाही पण सोनी. नाही सोने का करायला गेली नाही तू? शाळेची फी भरायची आहे. आणि मागच्या 6 महिन्यात पैसे दिले काय झालं? मागच्या वर्षाची फी भरली नाही का? म्हणजे परत पैसे द्यायचे अजून? या वर्षी शाळेला बसून देणार नाही परीक्षेला फी भरल्याशिवाय. आता कुठून पैसा आणू मी? ऐका घरात काय येतात जमली. तू काय कर, आता लय शिकली तू, नाही देवा लावणार पुढे जाऊन. तू शाळा सोड आणि घरी राहा. आता ते शाळा सोडून मागच्या वर्षी पहिल्यांदा पास आणि या वर्षी ते शाळा सोडून आणि नदी पण पहिला भेटू. असं नका करू, पोरीचं मन नका बोलू. काय करू आता? तू सांग. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही राहिला. शाळा सोडल्याशिवाय दुसरं कुठून आणू पैसा? आता आनंदात गेला, मी बी चौकत आहे मागं. ऐक, ती कांदा पाला वगैरे ना, ती पाहिला भरून घे. पाल्या पाठवून जर मार्केटला जाऊ, काय 2-4 पैसे येते त्यातनं आपण घर चालू. चल येऊ का?
मंडळी साधी स्त्री व्यवहार सुद्धा स्वतः ठरवतो किती रुपयांना विकायची आणि ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही त्या अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याने केलेल्या कष्टाची, गाळलेल्या घामाची आणि सांडलेल्या रक्ताची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय? मार्केटचं पूर्ण पडलंय. भाकरवड आता तुम्हाला काय वाटतंय? मालक नाही बघितलं का बघ कसा काटलाय ते? कधी येणार नाही काटलाय. हा? वाटतं काटलाय. विचारपूस करायची काय? खबर बघते घेऊ. बघू. राम राम पाटील. राम राम मालक. राम 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 राम. या जेवायला. काय जेवला? तुम्हीच खाताय कोरडं आणि आम्हाला जेवायला या. कसं व्हायचं? काय नशिबाला शेतकऱ्याच्या घिसचिलंय तर काय करणार आम्ही? वन गावचे आम्ही जांभळीचे जांभळी. बर कांदा किती आणला होता? अहो मस्त रबर आणला होता. कांदा ट्रक भर आणला होता. पैसे ट्रक भर झाले असते ना तर पाटला आता पाटलाकडे आपल्याला कामाला जावं लागतंय काय हो? हा? उद्यापासून कामाला येतो आम्ही हा? जास्त करता मालक तुम्ही. काय करेल? काय चर्चा बघ पाटपट्टी किती झाली? पट्टी आता बारीकराव बघा पट्टी अहो 25,000. 25,000 टपवर कांद्याचं 25,000. आता काय बंग पाटलीन पाहिला डोरलं कानातलं वाय बाबा पाटलाचे आता. जास्त करता मालक तुम्ही. काय चेष्टा करताय? पैसे झाले तेवढे तुमचे. काय करणार? सगळा खर्च गेला. एवढंच राहिलं ना आता. काय खर्च झाला तुमचा? किती झाला असेल एवढा एवढा खर्च? फवारण्या आल्या, कीटकनाशके आली, दही आलं, मोलमजुरी आली, आडत आली, हमाली आली, त्या भाडं आलं ट्रकचं. काय राहिलं शेतकऱ्याच्या हातात? दिगदमडी. कशाला शेती करताय? काय एकूण टाकू का आता? पर्याय राहिला नाही माझ्याकडे. अहो मालक ही शेतकऱ्याची जात. त्यांना फक्त पिकवाय जमतं, हे काय जमत नाही. आणि आता महागाई कसं जाणार आहे? जातो मालक पाय पाय आलो तसं. मला त्याच्या करा शेती शेती, करा शेती शेती, करा शेती शेती, करा शेती शेती. काळ बद्दल लक्ष्मी टेन्शन घेऊ नको तू. मी पैशाचं नियोजन करतो. रामभाऊ यातून मार्क गाडी नक्कीच. चल घरी. ए रामभाऊ. ए रामभाऊ. मारती काय म्हणतो? काय करता घरात करतोय सा? काय झालं? पैसे लय चंचल आले बघ. काय करता? कालचं कांदा घेऊन गेला मार्केटला. आता कांद्याचं काय झालंय? लक्ष्मी हातात नाही आला माझ्या. काय बोलतोय? खर्च तर काय किती झाला? खायचं खर्च निघलाय सगळं. काहीच राहिलं. शेतकऱ्याचा माणूस आहे. एकतर पिकवायचा म्हणा, पिकलं तर ती काय भाव मिळतो. आता मला पाऊस पडा नाही. आपल्याला विभाग पर्याय नाही. पैसा तर आराम लागला. पैसा कुठून आणतो? तुझी जी परिस्थिती तीच माझी आहे. अरे माझं बाबा तुझी तरी जरा बरी परिस्थिती. माझं तरी वाटवं चाललंय बघ. कशाची बरी आणि कशाची काय? पण तू काय बी करा. मार्ग काढ. मला काही सांगू नको. पैसा आपल्याला पाहिजे. हो, पैसा जर पाहिजे असेल एकच पर्याय बघा आहे का? काय बरं? बसाव कर. आपस लवकर. अरे तेवढाही झाले भाई भाऊ. आपण काय करतो? अरे इथं बोडगीन माझं नाही पैसे मिटले तर. पैसे दुसरं सांग मला, दुसरं काहीतरी. दुसरा पर्याय नाही. त्याच्याकडे जायचा. चल पिकावर आपला भरोसा असला, शेतीवर आपण कधी हरलो नाही. अजून विश्वास ठेवून बघूया एकदा. चल जाऊन येऊ आपण. राम राम प्यारे दादा. राम राम राम. भाऊ तू पाहिला इकडे, तू इकडे पाहिला, इकडे. इतक्या दिवस कुठं होता? हा? इतक्या दिवस कुठं होता तू? हा? पैसे घेऊन गेला तर गेला. हा? ह्यावेळेस का नाही पिकी राहणार सगळं कर्ज. पैसे द्यायचं. अप्पा लय वाईट माणसं आहे. हा? पैसे द्यायचं. कोण आहे हा? अहो मित्र. मला खाली आले पैसे पाहिजे त्याला. अरे नालायक माणसा, आधी तुला पैसे दिलं ते दिलं नाही आणि आमच्या मुलाला एक घेऊन आला तर ठीक आहे. आपल्याला भेटून जातो. तुला आपण काहीतरी पुढची पगार चॅलेंज झाली पडेल नाही का?
आप्पा राम राम आप्पा. करेक्ट काय रामभाऊ अहो जरा मित्र आहे माझा मारती पैशाची लई नळ आहे बघा. तेवढी तुमच्याकडनं थोडी मदत झाली ना लय बरं होईल बघा. पैसे आम्ही घ्यायलाच बसले करायची आपण मारते हवाय खंडोबाच्या शेजारी रान तुझंच का? हा मार. कितीची नड आहे? लाख रुपयाची नाही मार. लाख रुपये? लाख रुपये देऊ की नका? देऊ का? ए आप तो दिना का रे? हो हा तो दिन्या अरे अरे हलकटा तिकडे गाया सोडल्या तिकडे बाकी हा लवकर अच्छा लाख रुपये द्यायला काय अडचण नाही पण एवढे कशा लागत? अहो मला पुरीची शाळा आहे, किराणा नाही करा, लय तारांबळ चालली आणि दुपार पेरण्याची वेळ काय आली. पण आता लाख गेला तर त्यासाठी वावर आप्पा वाव काय म्हणे आप्पा म्हणे कसा रामभाऊ वावर म्हणते तिथे. मारती आपल्याकडे दुसरा पर्याय राहिलाय का ते? अरे वावर गेलो कसं जगायचं परत जर अरे डोळे पण वावरच पिकवलं नाही तर त्या वावराचा ठेवून तर काय उपयोग रे? पर्याय नाही बाबा. पर्याय नाही आपल्याला. आता चालू ना चालन देऊन टाका पैसे. या इकडे बघू काका बरोबर या तुम्ही या घ्या पैसे. आपण येतो. तीन महिन्याला पैसे घ्यायला पाहिलं दादा कशी शिकायला होती मस्त गली बघा आप्पा आता त्याचं रान पाहिलं होतं मी. अरे काय ती झाडी काय ते डोंगर अरे नजरेत पडत असा प्लॉट होता. आपलं झालं शेवटी आप्पा. आता मारते आणि त्याचं वावर दोन्ही खाऊन घेऊ. चला मग या विषयावर पाठी पाहिजे आप्पा. अरे घेती रात्रीची नाही घेऊन चला चला आवडते ठिकाणी. आणलं बघ पैसे. हा पैसा आणलं करून टाका म्हणते आता. कुठून आणले? तुला काय करायचंय मी केलं बरोबर. व्याजाने नाही ना आणले? याचं नाही नावच घेऊ नको तू. आता सोनीवानी पीक पिकवायचं पिरून आणि बैला मिटून टाकायचं जायचं आणि सोनीचं कॉलेज लगेच चालू करू उद्यापासून. हा आणि आता काय कर मला असलं घरात तर चल आता बाहेरली कामं करून घेऊ. हा बघितलं ना मंडळी, आधीच कर्जाचे डोंगर घेऊन जगतो शेतकरी. कारण सावकारासारखी लोक त्यांच्या जमिनी वळतायत बघतात. कर्ज तर मिळालं मारुतीला पण जमीन गहाण ठेवली. पण त्याच्या पुढे आहेत 1 ना 2 हजार अडचणी. त्या पैशातून शिक्षण करू, पोरीचं लग्न करू, लग्न करू, शेती करू की अजून काय करू. पण तरी हा आळाचा शेतकरी आहे मारुती. नव्या जोमानं कष्टानं सोन्यासारखं पीक आणलंय त्यानं. पण आता तो कशा आईला ना जाणार. त्याने उघड्या डोळ्याने पाहिलेली स्वप्न पाण्यात तर नाही ना जाणार. बघूया आजची हवामानविषयक सूचना नगर परिषद सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. तरी गेलं रे पीक माझं गेलं. एकच सवाल आहे. या जीवनाच्या पिंड्यावर खरकट्या पत्रवळीचा तुकडा होऊन जगावं लाचार पेशेर मानतानं का फेकून द्यावा या देहाचं रक्त त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशी आठवा आणि करावा शेवट माझा तुझा याचाही त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा का येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर हिथंच मी काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून जागा तर तो आम्ही हे जुने जागा पण आणि करुणेचा कटोरा घेऊन उभा राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. हे विधात्या तू इतका कठोर का झालास? एकीकडे ज्यांना आम्ही जगवलं ते आम्हाला विसरले, दुसरीकडे जो आम्हाला जगवतो तोही आम्हाला विसरतोस. हे करू नका. या बिस्कटलेल्या हळाचे सापडे घेऊन आम्ही कुणाच्या दाराची जायचं रे? कुणाच्या? गेलं रे माझं पीक गेलं रे. काय करू रे. मला आता आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही. मारत्या. अरे गेलं रे रामभाऊ गेलं रे. एका क्षणात होते तर नको झालं रे. काय करतो आता? आता कसं
मिठवा जरा पैसे शेतकऱ्याचं दुःख कधी कमी होतंय का नाही देवा दुःख कमी होतं. आपा पदरात घ्या मारतीला तू कुठला काय दादा आता झाले 3 महिने झाले पैसे आपा पदरात घ्या झाले दादा पैसे आपल्या पद्धतीने वसूल करा. नाही मग ती 2 दिवसात पैसे घेऊन यायचं काय मला देऊ शकत नाही. असं काय वांगळा बोलू नको गाड्या. नाही राहिला पर्याय. पीक गेलं माझं जमीन बी गेली आता पर्याय राहिला नाही मला. अरे एक काम करू थांब जरा. ते जातोय आता काय काम काम करू की गावात का नाही ती कृषीचे सहाय्यक आहे ना कृषी साहेब की या नुकसानीचं पंचनामा करायला आले. अरे कोण देणार आहे गरीबाला आपल्या जाऊन तर बघू नका आपण काय मग त्यात बघून तर येऊ थोडी मदत झाली तर तेवढंच आपल्याला जीवाला आधार होईल. चल बाबा म्हणतोय तर येतो तुझ्यावर. बरोबर साहेब हे मराठी पावसात जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळे फोटो आपल्याला घ्यायचे पंचनामा करा आणि सगळे फोटो कशात घेणार नोटक्यामध्ये घ्या. साहेब हो साहेब 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 अरे रामभाऊ या अहो काय यार तिकडे गेलं की आमचं पीक सगळं सोन्यासारखं पाहिजे. अहो तेच पंचनामा चालू आहे. कशाचे पंचनामा करता तुम्ही पंचनामा आमच्याकडे कधी येणार आम्ही मेलो. आम्ही मेलो. शासनाचे पंचनामे चालू आहेत. बरं मला सांगा तुमचं काय नुकसान झालंय का? मग काय गेलं आपलं पीक गेलं वावर गेलं काय झालं शेतकरी मरतोय का चुकतोय तुम्हाला कळाला. तुम्ही पीक विमा काढलाय ना? कसला रुपयावाला हा 1 रुपयावाला. हा ते कॉम्प्युटरवाला सांगितलं होतं आम्ही तर काय माहिती तुम्ही जो पीक विमा काढलाय हा. पीक विम्याचे आता पंचनामे सुरू होईल. बर आता हे जे साहेब आहे तरुण साहेब आहे पीक विम्याचे अधिकारी तुम्हाला माहिती नाही. नमस्कार साहेब. पाटील आपल्या गावचा पीक विमा मंजूर आहे. सोयाबीन कापसाला एकरी 5,000 रुपये अनुदान आहे. तुम्हाला बँक पासबुक 7/8 आणून द्या. भेटेल का पण आम्हाला जमा होऊन जाईल. भेटेल आम्हाला हो भेटेल नक्की नक्की भेटेल. लय उपकार होतील साहेब आमचं. थोडं काय होईल माहितीये का आधार भेटला म्हणजे थोडं पात्र होईल पण त्या सावकाराचं करायचं काय सावकारावरती जमीन खायला रे. हा काय ना सांगू तुम्हाला साहेब थोडं 10% पैसे काढलं साहेब. अहो, सावकार गेलो कशा मारतो तुम्ही? आम्हाला आता पर्याय नाही उरला हो शेती खचून गेली पाऊस पडालाय काय आता दुष्काळ पडायची वेळ आली. महाराष्ट्र शासन भारत सरकारच्या एवढ्या योजना आहेत. आता मला सांगा पीक कर्ज योजना तुम्हाला माहित नाही का? कशाचं गरीबाला देते बाबा शासनाकडून आपल्या कुठल्याही ग्रामीण बँकेकडून सरकारी बँकेकडून आपल्याला कमी व्याजदराने पीक कर्ज मिळतं. भेटतं आम्हाला बी तुम्हालाही मिळेल. तुम्ही शेतकरी आहात तुमचं नाव सातबाऱ्यावर आहे तुम्ही लायक आहात पात्र आहात. तुम्ही आता असं करा तुमची अडचण खूप मोठी दिसते मला. तुम्ही असं करा तुम्ही आपल्या गावाच्या बँकेत जा. ते बँक मॅनेजर साहेब आहे त्यांना कागदपत्र दाखवा काही अडचण आली तर माझं नाव सांगा किंवा मला फोन करा. साहेब जा लवकर. चल रामभाऊ आता साहेबाकडे पहिलं जाऊ आणि बघू जर झालं तर बरं आहे नाही तर तेव्हा आपण आपला दिवस घेतल्याशिवाय लागताय बघ साहेब येऊ काय साहेब हो रंगाडे साहेब बसा की आम्हाला साहेब म्हणले कर्ज भेटतंय तुमच्याकडे कर्ज आहे का तुम्हाला होय कर्ज पाहिजे. शेती तुमच्या नावावर होय आहे ना. मग पीक कर्ज भेटून जाईल ना तुम्हाला भेटल हा. आम्हाला ते पण कमी व्याजदरामध्ये भेटून जाईल होय हो लय बरं होईल राव साहेब उपकार झाला बरं का साहेब. उपकाराचं काय काय बोलू? तुमच्यासाठी ते सरकारनं सगळ्यात कमी व्याजदरामध्ये पीक कर्ज देण्यास सुरुवात केलेली आहे होय काय कागदपत्रे लागतील साहेब बँक पासबुक आधार कार्ड आणि 7/8 घेऊन या आपण तुमचं फाईल करून टाकू होय हो किती दिवसात मिळेल लगेच भेटून जाईल तुम्हाला काय सांग लय धन्यवाद प्रकाश साहेब लय धन्यवाद तुम्हाला काय द्यावं लागतं का नाही ना काय आम्ही तुमच्यासाठी नसतो इथे. बरं येतो सर. रामभाऊ कर्ज तर भेटला आता त्या सावकाराचं मिटवलं आता नाही बरं वाटतंय साहेब दिसले साहेब खुशीचं हॅलो साहेब हो साहेब अहो तुम्ही द्यावं म्हणे आला तर आमच्याकडे आमचं पैसे भेटलं कर्ज भेटलं या सावकाराचं सगळं करून टाकलं बघा. बँकेत जाऊन आले तुम्ही कर्ज मिळालं तुम्हाला हा कर्ज अडचण मिटली तुमची? हा भेटली एकदम भेटली लय उपकार झालं साहेब तुमचं उपकार दिसले त्यात आम्ही तुमच्यासाठीच आहेत अहो. लय बरं झालं साहेब पण आता रान कसायचं ना हा राम कसतोय साहेब हे 2 एकर कसतोय 2 एकर पडली पडा दगड म्हणायची 2 एकर मारतो तुमच्याकडे 4-5 एकर नाही ना 2च एकर चांगली साहेब बाकीची तर अशीच पडली पडा काय जमीन ती मारणार आहे हा मारा नवरे साहेब असं करा
काय फळबाग लागवड घ्या की मग. फळबागा आमच्या राहणार हो हो. कसं होतील साहेब? कोण देणार कसं आम्हाला? आहे, आता मला सांगा, आपली माळवण्याची जमीन आहे, हा. ठीक आहे, तिथं आपण काय करू, कमी पाण्यावर येणारी फळबाग आपण लावू. फळबाग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना तुम्ही त्याच्यातून आपला फळबाग लागवड करता येते. म्हणजे आपल्याला हो, आणि दुसरी गोष्ट, त्या योजनेतून तुम्हाला रोपांचे सर्व पैसे मिळतील, आणि महत्वाचं, तुम्ही तुमच्याच शेतात काम करणार तरी तुम्हाला सुद्धा तुमच्या कामाची मजुरी सुद्धा मिळेल. काय बोलता? आम्हीच आमच्या कारणात काम करून आम्हाला पैसे. कारण ही योजना 100% अनुदानाची आहे. होय साहेब, बाबा, तुम्ही तर लय पाणी सांगितलं. अजून काय पाण्याचं काय? पाणीचा प्रश्न आहे एवढा नाही, प्रश्न आहे आमच्याकडे. तुमची रानं शेजारी शेजारी आहेत. बांधायला मग असं करा, हा. तुम्ही सामूहिक शेतकऱ्यासाठी अर्ज करा. भेटेल आम्हाला. हो, मिळेल ना. सामूहिक शेतकऱ्यासाठी 3 शेतकरी अजून अर्ज करा. खूप आनंद बघायचा. सामूहिक शेतकऱ्यासाठी पाणीसाठी, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे पाण्याची अडचण हे तर मान्य आहे. हा. मग आपण काय करू, ठिबक जी काय आहे सूक्ष्म सिंचनची योजना, तिचा सुद्धा तुम्हाला आपण लाभ देऊ. एवढे पैसे कोण घालणार? 70% अनुदान आहे. रामभाऊ, काळजी करू नका. आपण कृषी विभागात. हा? तर आता असं करा, ठिबकची योजना झाली आपली. हा. आता त्यानंतर तुम्ही आता आनंदाने शेती करा. होय. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, कृषी आम्ही विभाग शेतकऱ्याची पोरं होतो, आम्हाला पण शेतकऱ्याच्या अडचणी कळतात, होय. म्हणून आम्ही कृषी विभागात काम करतो. आम्ही- हेच खरं कारण आहे. आणि इथून पुढं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे सेतू केंद्रात जायचं. आपल्या महाडीबीटीवर 45 पेक्षा जास्त योजना आहेत. या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घ्यायचा आणि आनंदाने शेती करायची. होय साहेब. साहेब, माफ करा. या योजना जर आपल्याला आनंदाला माहित असत आनंद गेला नसतं तर त्यांनी येणीच आपल्या कृषी विभागाला संपर्क साधला असता, साहेबाकडे गेला असतं तर आज आपला आनंद आपल्यासोबत असतं. पण एक आहे गड्या, इथनं पुढे गावातल्या एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी. इथून पुढे गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे.